खूप वेळ झाला तू चावला नाही, चाव ना जरा प्लीज प्लीज. काय नाही बाबा. थोडासा बोर झालं मला, तर आता चावायची गरज आहे तुला. नाही नाही नाही, मी काहीच आवत नाही, हिला काही त्रास देत नाही. आर यू ऑल्सो दॅट टाइप ऑफ कपल जे लास्ट मोमेंट निघतं आणि नंतर हॉटेलसाठी शोधतं की बाबा कुठे जायचंय, काय करायचंय. फक्त आपण बॅग भरली आणि आपण निघालोय आता कारमध्ये आपल्या ड्रायव्हर सोबत. सो आपण निघालो आहोत, आज झालो आपण दमणला जायला. आम्हाला असं सडनली वाटलं की कुठेतरी जावं फिरायला, सो आम्ही दमणला निघालो आहोत. आणि ऍक्च्युली आम्ही काहीच बुकिंग नाही केलीये, काहीच नाही केलंय. म्हणजे फक्त कारमध्ये पेट्रोल भरलंय, ते पण आता भरलंय 5 मिनिटापूर्वी. आणि आम्ही निघालोय डायरेक्ट दमणला. सो तिथे ऍक्च्युली आता बघू, आपण ऑनलाईन पहिले बघूया की कसं आहे, काय आपल्याला भेटतायत की नाही हॉटेल्स वगैरे. कारण तिकडे गेल्यावर पहिले तर मी 1-2 घंटे झोपणार आहे, ऑफकोर्स मी झोपणार आहे. सो पहिले तर ते बघूया. आणि मला माहितीये की दमणला थोडंसं प्राइसिंग जास्त आहे. सो आय वॉज जस्ट होपिंग की आज वीकडे आहे, सो काहीतरी आम्हाला डिस्काउंट भेटेल का नाही. तुझं काय मत आहे आम्ही? लास्ट टाइम माझा दमनचा एक्सपिरियन्स काय बरोबर नव्हता. तुला आठवतंय का आपल्याला 7,000 का 8,000ची आपण रूम बुक केली, पण ती एकदम अशी खूप खतरनाक होती रूम. म्हणजे इच्छाच नाही झाली त्या रूम मध्ये जायची. हो. असा खूप खतरनाक एक्सपिरियन्स होता. पण आता आपण बालाजीला पोहोचत आलोय. आणि हाच तो व्यक्ती आहे जो कधी पुण्यामध्ये असताना बालाजीचे चिप्स नाही खात, पण आता त्याला इथल्या मेन बालाजीच्या फॅक्टरी आउटलेटला जाऊन चिप्स खायचे आहे. हाच तो व्यक्ती आहे. तो तेच आता तो गुगल करतोय की त्याला भेटतायत की नाही. 7 मिनिटं आहेत का? पुढे सरळ जायचं आहे का? अच्छा 7 मिनिटं आहे का? चल जाऊ मग आता. काय पहिले बालाजी चिप्स खाऊ, मग नंतर जाऊ आणि रस्त्यात आपण हॉटेल शोधू आणि पोहोचूया दमणला. कॅन यू बिलीव्ह, आम्हाला लिटरली बालाजीचं दुकान भेटलंय. रिटेल काउंटर आहे रे, दुकान नाही घेत. हा तेच रिटेल काउंटर. मागे फॅक्टरी आहे का यांचीच? हो कदाचित. म्हणजे लाईक कात्रजचं दूध तसंच. हा डेअरी. एवढा सगळा मेन्यू आहे बालाजीचा. एवढं भेटतं आपल्याला, मला माहिती नव्हतं. मला 2च चिप्स माहिती आहे. सॉल्टेड सॉल्टेड तर नेहमीच खातो आपण. नवीन काय? तुम्ही गुजरातमध्ये आले समजून जा, जेव्हा तुम्हाला काहीच कळणार नाही काय लिहिलेलं आहे जिथे तिथे. सो तुम समज जाओ की तुम गुजरात आए हो. ठीक आहे. लोक पॅकेट मी घेऊन जात बरोबर. त्याला झूम कसं करतात. आम्ही हे घेतलं आहे, हे चना चोर गरम सगळंच घेतलंय मी. नंतर हे मागे चिप्स ठेवलेत, मूग डाळ ठेवलेली, असं भरपूर काही घेतलंय. आपल्याकडे भेटत नाही ना, आता इथं घेणार आहे. प्रोडक्ट जे बाहेर होतात ते वाले इथं ठेवतात नाही. आणि मला असं सांगायचं होतं की हा जो एक पॅकेट आहे ना, इथे खूप म्हणजे महाग नाही, पण इथे एकदम स्वस्त 45 रुपीजचा एवढा मोठा पॅकेट आहे. म्हणजे एवढा कमी प्राइस मध्ये भेटलंय. आणि अरे मूग डाळ पण ती एवढी मोठी आहे ना, ती 45 ला भेटली. थांबा मी दाखवते. तो हे एवढं अख्खं 1 किलोचं चिप्सचं पॅकेट आम्हाला डायरेक्ट 70 रुपयाला भेटलंय. सिरियसली आपल्याला 200 ग्राम वगैरे भेटतं बघा 10 रुपयाचं. आणि कितीला भेटतं काय माहिती 1 किलो. ते अख्खं 1 किलोचं 70 ला आहे. नंतर ही 240 ग्राम मूग डाळ आहे, ती आपल्याला किती 45 ला भेटली आहे, एकदम कमी. आणि हे चना जोर गरमचा दाखवलं, हे पण 45 ला भेटलंय. एवढ्या कमी प्राइस. MRP आहे तिथं, अजून स्वस्त आहे सगळं. हा का? हे टोटल आम्ही घेतलं, आम्ही हे फक्त 150 रुपयाला घेतलंय. आणि लोक एवढं किलोनी भरून घेऊन चालले ना, काय सांगू. चला आपण झाली इच्छा पूर्ण. येस चला आम्ही चलो. खात आहे की तुझं चना जोर गरम? मस्त आहे याच्यासोबत खायला. कशासोबत खायला? चीज बीज टाकून. अच्छा चला. खूप वेळ झाला तू चावला नाही, चाव ना जरा प्लीज प्लीज. काय नाही बाबा. थोडासा बोर झालं मला, तर आता चावायची गरज आहे तुला. नाही मी काहीच आवत नाही, हिला काही त्रास देत नाही मी. सगळ्याला माहितीये किती चावतो तू. चाव ना काय थोडस चाव ना. आता गुजरातींसाठी तो एक हे स्पॉट आहे ना, म्हणजे बरोबर आहे का. गुजराती इज अ ड्राय स्टेट. तिथं जे आता दमनला जातात तिथं
अल्कोहोल वगैरे सगळं अलाउड आहे. मग ते लोक ते ऑटो ऑब्विसली जाणारच आहेत. गुजराती लोक तिथं जे पिणारे असतील ते. त्याच्यामुळं ते महाग आहे. हो त्याच्यामुळे महाग आहे. कारण आणि गुजराती तर रिच, पैसे स्पेंड आपल्याकडे नाही येत ना, मग आता काय करायचं, कसं जायचं. हे तर ब्लॉग चालले तर आपण करूया. हो ना. वेलकम टू दमन. And here we come. आणि अजून आपली रूम नाही ठरली, तिकडे जाऊनच बघणार आहोत आपण. तर आम्ही स्टे साठी आज द फन हॉटेल बुक केलं होतं. असं म्हटलं द फन ओ ब्राझिनो म्हणून काहीतरी आहे. चेकिंग मला वाटतं 3 वाजता आहे. लेट सी लवकर देतील का ते. छान आहे. चला 109 दिलंय. काय माहिती बघू. फोन खूप ठिकाणी आहे ना पहिलाही. ओके या यहाँ पे चेस कैरम टेबल टेनिस और क्रिकेट फुटबॉल भी अगर खेलना यहाँ पे ले सकते हैं. और हमारे पास साइकिल भी है इंडोर साइकिल करने के लिए. करने के लिए. ओके और यहाँ पे हमारा रूफटॉप रेस्टोरेंट है. डिनर के लिए आप इसको यूज कर सकते हैं अगर आपको ओपन एरिया पसंद है. और इन केस आपको अगर एयर कंडीशनर चाहिए तो आप ये हमारा ओवर को ही इस्तेमाल कर सकते हैं. ओके. खूप मोठी प्रॉपर्टी आहे. बघू शकता तुम्ही. मस्त रिलॅक्स आहे का. हा छान आहे ना. ये जो बड़ा वाला दिख रहा है हाँ हाँ ये वाला हमारा है. ओके. इसकी टाइमिंग 8 to 5 है. पुल कहाँ पे है? सीधा है क्या? 8 जाके कसं वाटतंय? हा बघायचंय का तुला?